नमस्कार, मी मोहसिन हसीम शेख, हॉटेल लोकसेवा पंढरपूर याचा मालक. गेल्या 30 वर्षापासून श्री यल्लम्मा देवस्थान ट्रस्ट जी यात्रा भरवते सालाबादप्रमाणे, त्या यात्रेमध्ये हॉटेल व्यवसाय घेऊन येत आहे. तरी मला या जत तालुक्यातील भाविकांचा किंवा महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या ठिकाणाहून येणारे असंख्य भाविक, हे भाविकांनी आपल्या यल्लम्मा देवी यात्रेमध्ये येतात. ते यात्रेत आलेल्या भाविकांना आपल्या हॉटेल लोकसेवामध्ये स्वच्छ व ताजे व उत्कृष्ट दर्जाचे असं पदार्थ आपल्या हॉटेलमध्ये मिळावे अशी आमची इच्छा असते. त्याच्यामुळे आम्ही जवळजवळ शुद्ध शाकाहारी जवळजवळ 36 आयटम विकतो. कोबी मंचुरियन, नूडल्स, राईस, पावभाजी, डोसा, उत्तप्पा, कच्ची दाबिली, पुरी भाजी, भजे, मिसळ, वडा सांबर अशा अनेक प्रकारचे आयटम स्वच्छ आणि ताजे विकून ग्राहकांची सेवा करतो सर. आम्ही जवळजवळ आता अमावस्या 30 तारखेला आहे, त्याच्यानंतर 2-3 दिवस जोपर्यंत यात्रा चालते, जोपर्यंत ग्राहकांचा रिस्पॉन्स असतो, तोपर्यंत आम्हाला इथून जाऊ वाटत नाही. कारण का आता ग्राहकांची, भाविकांची आम्हाला पसंतीच तेवढी असते. त्याच्यामुळं पूर्ण व्यवसाय करूनच आम्ही इथून दुसऱ्या यात्रेला प्रस्थान करत असतो. आणखीन काय यात्रेविषयी सांगता येईल? यात्रेविषयी म्हणजे जी यल्लम्मा देवी यात्रा प्रतिष्ठान आहे, ते सालाबादप्रमाणे अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने यात्रा भरवत असते. आपल्या जतचे गाव हे कर्नाटक बॉर्डरवर आहे, त्याच्यामुळं कर्नाटकमधले बी भाविक आणि जतल्या तालुक्यातलं जत तालुक्यामधले भाविक या यात्रेची आतुरतेने वाट पाहत असतं. कारण का तर वर्षभर काही मनोरंजनाचं, काही करमणुकीचं या जत तालुक्याला काही साधन नाही. वर्षातून एकदा जी यात्रा भरत असते, त्याच्यामध्ये पाळणे, असंख्य प्रकारचे स्टेशनरी, हॉटेल्स असा आस्वाद त्यांना घेता येतो भाविकांना आणि नागरिकांना. त्याच्यामुळे या यात्रेचे आम्ही बी व्यापारी वर्ग आतुरतेने वर्षाला वाट पाहत असतो आणि भाविक आणि जतमधले नागरिकसुद्धा या यात्रेची आतुरतेने वाट पाहून या यात्रेचा आस्वाद घेण्यासाठी उत्सुक असतात. सकाळी 6 वाजता सुरू होतं सर, आणि जोपर्यंत भाविक रिस्पॉन्स येते जवळजवळ 12:30-1 वाजतात आम्हाला, तोपर्यंत आम्ही शुद्ध शाकाहारी जवळजवळ 36 प्रकारचे आयटम सर विकून आमच्या व्यवसायाचा थाटामाटात चालू करतो सर. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.